नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये। सध्या बाहेर सूर्य आग ओकतोय, आपण उन्हापासून वाचण्यासाठी गॉगल लावतो, सनस्क्रीन लावतो, रुमाल बांधतो, पण मित्रांनो तुमच्या कवटीच्या आत असलेल्या नाजूक मेंदूचं काय? जेव्हा तुम्ही दुपारी 12 ते 4 दरम्यान कडक उन्हात बाहेर जातात तेव्हा रुग्णाचं किंवा तुमच्या शरीराचं तापमान वेगाने वाढायला सुरुवात होते। तर वेळेत नियंत्रण झालं नाही तर मेंदूच्या पेशींवर गंभीर परिणाम होऊ शकतात। पण हे कसं आणि किती तीव्रतेने होतं, वैद्यकदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की हेच बघणार आहोत, शेवटपर्यंत नक्की बघा। मेंदू हा शरीराचा सर्वात मेहनती अवयव आहे। सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, आपला मेंदू शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त 2% असतो, पण तो शरीरातील 20% ऊर्जा वापरतो। या सततच्या कामामुळे मेंदूचं स्वतःचं तापमान शरीराच्या इतर भागांपेक्षा किंचित जास्त असू शकते, विशेषतः शारीरिक ताण। जेव्हा बाहेरचं तापमान 42 ते 45 अंशावर जातं तेव्हा तुमचं शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी झगडतं। घाम, रक्तप्रवाह व श्वास सगळ्या यंत्रणा कामाला लागतात। पण जर उष्णता फार जास्त असेल तर शरीर हरते। तर काय होतं ते आपण पुढे बघूया। पेशींवर परिणाम। एक पहिली गोष्ट म्हणजे पेशींवर परिणाम म्हणजे प्रोटीन डिनॅच्युरेशन। आता पाहूया पेशींच्या स्तरावर काय होतं। आपल्या मेंदूच्या पेशी प्रामुख्याने प्रोटीन आणि पाण्याने बनलेल्या असतात। जेव्हा मेंदूचं तापमान एका गंभीर मर्यादेपेक्षा बाहेर जातं, म्हणजे कोर बॉडी टेम्परेचर 41 अंशाच्या वर जातो, तेव्हा एखादी प्रक्रिया सुरू होते जिला आपण प्रोटीन डिनॅच्युरेशन असं म्हणतो। सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर जसं उकळत्या पाण्यात टाकल्यावर त्याचा द्रव भाग घट्ट होतो आणि अतिउष्णतेत मेंदूचे प्रोटीन्स त्याचे नैसर्गिक स्वरूप गमवू शकतात। महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया केवळ तीव्र हीट स्ट्रोक मध्येच होते, नुसत्या उन्हात बाहेर पडल्याने होते। म्हणूनच ही स्ट्रोक किंवा मेडिकल इमर्जन्सी आहे, याला आपण ओळखणे आणि उपचार करणे खूप गरजेचं आहे। म्हणजेच उन्हात राहिल्यावर लगेच पेशी मरत नाही, पण जर ही स्ट्रोक आला आणि वेळेत जर उपचार भेटले नाही रुग्णाला तर त्या गंभीर आणि कायमचे नुकसान होऊ शकते। ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे BBB आणि उष्णता आपल्या मेंदूचं रक्षण करण्यासाठी एक सुरक्षा कवच असतं, त्याला ब्लड ब्रेन बॅरियर असे म्हणतात। हे कवच रक्तातील विषारी घटक मेंदूत जाण्यापासून रोखतं, एखाद्या सुरक्षा चौकीसारखं। वैद्यकीय संशोधनानुसार तीव्र हीट मध्ये ज्यावेळेस कोर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर राहिल्यास BBB मध्ये बदल होऊ शकतात। त्यामुळे रक्तातील काही घटक मेंदूत शिरू शकतात, मेंदूला सूज येऊ शकते, अत्यंत म्हणजे पेशंट इमर्जन्सी होऊ शकतो, गंभीर होऊ शकतो। त्याच्यानंतर सामान्य डोकेदुखी व गंभीर लक्षणे। उन्हात डोके दुखणे, मळमळ होणे बहुतांशला डिहायड्रेशन मुळे असते। हे BBB बिघडल्यासारखे लक्षण नाही, पाणी प्या, सावलीत जा, पण गोंधळ, बेशुद्धी, जर एखाद्या बाजू लुळी पडणे किंवा गंभीर लक्षण आहेत तर ताबडतोब तुम्ही तुमच्या जवळच्या जवळ डॉक्टरांकडे जा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या। उष्णतेचे मेंदूवर काय परिणाम होतात? सौम्य उष्णता म्हणजे 38 ते 39 डिग्री सेल्सिअस असलं तर थकवा, घाम, ताण, सामान्य प्रतिसाद सौम्य, मध्यम हीट, नंतर डोकेदुखी, मळमळ, चक्कर, मुख्यतः डिहायड्रेशन, मध्यम व तीव्र स्ट्रोक। 40 डिग्री सेल्सिअसच्या BBB मध्ये बदल झाला तर सेरेब्रल इडेमा शक्य आहे, म्हणजे सेरेब्रल म्हणजे मेंदूला सूज येणं शक्य आहे। दुसरी गोष्ट इमर्जन्सी असू शकतं। नंतर प्रोटीन डिनॅच्युरेशन केवळ 41 ते 42 डिग्री सेल्सिअसवर चालू होते, थेट उन्हाने नाही, गंभीर। 12 ते 4 या वेळेत काय टाळावे? दुपारी 12 ते 4 ही वेळ सर्वात धोकादायक का आहे? कारण या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात, रेडियंट हीट, आणि दुसरी गोष्ट ॲम्बियंट टेम्परेचर सर्वाधिक असते। याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर कोर टेम्परेचरवर होतो। या वेळेत जर कठोर व्यायाम किंवा शारीरिक कष्टाची कामे टाळा, शरीराचा अंतर्गत तापमान वेगाने वाढते। जर बाहेर पडणे आवश्यक असेल तर डोक्यावर पांढरा जाड रुमाल घ्या किंवा टोपी घाला किंवा रेडियंट हीटचे शोषण कमी होईल। भरपूर पाणी प्या, म्हणजे पाणी जास्त प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील, हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे। नंतर नारळ पाणी प्या, ORS घ्या, यामुळे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे शरीरातील क्षार हे संतुलन राहतील। फळे खा, त्याच्यात केळी, टरबूज, संत्री असे फळे खा, याच्यातून ग्लुकोज व खनिजे मिळतील। तसेच तत्काळ डॉक्टरांकडे जा। हे लक्षणे दिसण्यास काय करावे? घाम येणे, अचानक बंद होणे, हीट स्ट्रोक, ताबडतोब हॉस्पिटल, गोंधळ, बडबड, वेडवाकडे बोलणे, मेंदूवर परिणाम, हे एक इमर्जन्सी असू शकते। एकच बाजू लुळी पडणे, ब्रेन स्ट्रोक शक्य आहे।
तर बेशुद्ध होणे, बेशुद्ध जर असलं तर हा एक आपल्यासाठी क्रिटिकल सिच्युएशन असते, त्याच्यामुळे त्याचा एकही मिनिट वाया घालू नका. तीव्र डोकेदुखी, उलटी, डिहायड्रेशन किंवा पाणी, सावली आणि प्लस डॉक्टर. मित्रांनो, तुमचा मेंदू तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. उन्हाळ्यात त्याचं रक्षण करणे म्हणजे सावलीत बसणे नाही, तर हायड्रेटेड राहणे हे खूप महत्त्वाचं आहे. वेळेत लक्षण ओळखणे किंवा गंभीर परिस्थितीत तातडीने मदत घेणे. 12 ते 4 या वेळेत शक्यतो घरात राहा. बाहेर जाणे आवश्यक असल्यास डोके झाका, पाणी सोबत ठेवा. नंतरून दुसरी गोष्ट म्हणजे शरीर थकल्यासारखं वाटत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा. सावध राहा, थंड राहा. धन्यवाद.